भाग 8 डोंगरावरील सत्य। रात्र अधिक गडद होत चालली होती। धुक्याने सगळं आच्छादलं होतं, फक्त डोंगराच्या शिखरावर एक जुनी दिव्याची ज्योत लुकलुकत होती। समर्थ त्या दिशेने चालू लागला। पायवाट खडतर, काट्यांनी भरलेली। पाऊस मंद होता, पण थंडी अंगात शिरत होती। प्रत्येक पावलागणी कसं वाटत होतं, जणू कोणी मागून येतंय। कोण आहे? तो ओरडला, पण उत्तर मिळालं फक्त वाऱ्याचं हंबरणं। डोंगरावर पोहोचल्यावर त्याने पाहिलं जुनी विटांची रचना, पडलेलं मंदिरासारखं बांधकाम आणि मधोमध काळ्या दगडावर कोरलेला चिन्ह 121 लाईफ फॉर ट्रूथ। त्याच्या शेजारी होती तीच काळ्या डोळ्यांची स्त्री। ती आता शांत होती, डोळ्यांत दुःख आणि राग दोन्ही। इथूनच सगळं सुरू झालं, ती म्हणाली। काय सुरू झालं? समर्थ थरथरत्या आवाजात विचारतो। ती पुढे म्हणाली, या डोंगरावर पहिला प्रयोग झाला। डॉक्टर निराळे माणसावर नाही, आत्म्यावर प्रयोग करत होता। समर्थ हादरला। आत्म्यावर? ती मान डोलावते। त्याने स्वतःच्या बायकोला मारून तिचं मन या दगडात कैद केलं। तो म्हणाला, मृत्यू संपवायचा असेल तर जीवनावर प्रयोग करावा लागतो, पण आत्म्यांनी त्याला शाप दिला। वारा गोंगावू लागला, दगडावरून लाल प्रकाश उठू लागला। समर्थने पाहिलं, त्या दगडाच्या फटीतून काळं द्रव बाहेर येत होतं, जणू जिवंत रक्त। ती स्त्री म्हणाली, हे रक्त नाही, ही आहे कोद्री नदीची मूळ शक्ती। ती नदी इथूनच वाहते आणि तिच्या प्रवाहात कैद झालेले आत्मे आहेत। समर्थ मागे हटतो। मग तू कोण? ती मंद हसते। मी डॉक्टर निराळेची पत्नी, जिला त्याने या दगडात बांधलं। समर्थच्या अंगावर काटा उभा राहतो। ती पुढे म्हणते, तू निवडला गेलास कारण तू सत्याच्या पावलावर आला आहेस। आता तुला ठरवायचं आहे, हे सगळं थांबवायचं की कायमचा भागवायचं। तेवढ्यात दगड फाटतो, त्यातून काळ्या सावल्या बाहेर येऊ लागतात। अनेक चेहरे, कुणी रुग्ण, कुणी डॉक्टर, कुणी अपूर्ण आत्मा। त्यांच्या किंकाळ्या हवेत पसरतात। समर्थ मागे हटतो, पण एका सावलीने त्याला पकडलं। तू आम्हाला मुक्त करणार आहेस की आमच्यात सामील होणार? समर्थ ओरडतो, मी सगळं संपवेन। त्याने जवळचा दगड उचलला आणि 121 चिन्ह असलेल्या काळ्या दगडावर आपटला। एकच प्रकाशकिरण आकाशात गेला। वारा, आवाज, किंकाळ्या सगळं एकत्र विलीन झालं। समर्थ डोळे मिटतो आणि जेव्हा पुन्हा उघडतो, तो परत त्या दवाखान्याच्या आयसीयू मध्ये आहे। डॉक्टर समोर उभा, जागा झालास? ऑपरेशन यशस्वी झालं। फेज 3 सुरू करायचं का? समर्थच्या हातावर अजूनही तेच लाल चिन्ह होतं। भाग 9 समर्थ खरंच जिवंत आहे का? की तो आता प्रयोगाचा भाग बनला आहे? सर्व भाग पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।